स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। औषध विक्रेत्यांचा बंदला स्फूर्त प्रतिसाद। ऑनलाईन औषध विक्री विरोधात धुळ्यात काढण्यात आला मूक मोर्चा। ऑनलाईन औषध विक्रीला विरोध दर्शवत औषध विक्रेत्यांनी पुकारलेला बंदला धुळे शहरात उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालेला आहे। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरातील बहुतांश औषध दुकाने दिवसभर बंद ठेवण्यात आली होती। तसेच विविध औषध विक्रेता संघटनाच्या वतीने धुळे शहरात मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले। या मूक मोर्चामध्ये मोठ्या संख्येने औषध विक्रेते सहभागी झालेले होते। ऑनलाईन औषध विक्रीमुळे लहान व्यावसायिकांचे अस्तित्व धोक्यात आले असून ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे, अशी भावना आंदोलकांनी व्यक्त केली। ऑनलाईन औषध विक्रीवर कठोर निर्बंध आणावेत, तसेच पारंपरिक औषध विक्रेत्यांचे संरक्षण करावे अशी देखील मागणी यावेळी करण्यात आली। मूक मोर्चा धुळे शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आला। आंदोलकांनी कोणतीही घोषणाबाजी न करता शांततेच्या मार्गाने शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। या आंदोलनामुळे धुळे शहरातील औषध खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना काही प्रमाणात गैरसोय झाली असल्याचे निदर्शनास आले। ऑल इंडिया केमिस्ट अँड ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रग्सच्या असोसिएशनच्या माध्यमातून केमिस्ट हृदय सम्राट आदरणीय आप्पासाहेब जगन्नाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली देशव्यापी औषध विक्रेत्यांचा सगळ्यांचा संप पुकारण्यात आलेला आहे। ऑनलाईन औषध विक्रीच्या विरोधात जे दुष्परिणाम समाजात दिसून येत आहे आणि मेडिकल व्यावसायिकांचं जे अस्तित्व धोक्यात आलेलं आहे ते सर्व पाहता आदरणीय आप्पासाहेबांनी केंद्र शासनाकडे वारंवार या गोष्टीसाठी चर्चा करण्यासाठी पाठपुरावा केला असताना केंद्र सरकारने याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि सरकारचं केंद्र लक्ष करण्यासाठी आज रोजी सर्व 12.5 लाख केमिस्ट पूर्ण भारतात बंद पाळून एक मूक मोर्चाच्या द्वारे मान्य जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आलेलं आहे।